आज आपण राईट टू इक्वॅलिटी जे आहे हे पाहू. लास्ट लेक्चरला आपण राईट टू इक्वॅलिटीमध्ये 2 आर्टिकल बघितले होते, आर्टिकल 14 आणि आर्टिकल 15. आज आपण 16, 17 आणि 18 जे राईट टू इक्वॅलिटीचा पार्ट आहे ते तिथनं आपण पुढे घेऊ. ओके, सगळ्यात पहिले राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल 16. जर आपण कलम 16 बघितलं तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आर्टिकल 16 guarantees the equality of opportunity for all citizens in matters of employment and appointment to any office under the state. म्हणजे काय की सरकारी नोकरीमध्ये जे कुठलाही भेदभाव केला जाणार नाही किंवा सर्वांना संधीची समानता जी आहे देण्याचं काम जे हे गव्हर्नमेंट करेल. नो सिटिझन कॅन बी डिस्क्रिमिनेटेड अगेन्स्ट any employment or office under state or ground of only religion, race, caste, sex, place of birth. म्हणजे काय तर सरकारी नोकरीमध्ये सर्वांना समानता दिली जाईल पहिलं, आणि दुसरं की सरकार कुठल्याही आधारावर व्यक्तींमध्ये भेदभाव करणार नाही. आता बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की कलम 14 जे आहे आर्टिकल 14 ऑल्सो प्रॉमिसेस द इक्वॅलिटी. But the difference between Article 14 and 16 is that Article 14 जे आहे हे तुम्हाला कायद्यासमोर समानता जी आहे ती प्रॉमिस करते, आणि 16 स्पेसिफिकली सरकारी नोकऱ्यांमध्ये किंवा नियुक्त्यांमध्ये नागरिकांना देण्यात येणारा समान दर्जा याबद्दल जे आहे ते बोलत असतं. त्यामुळे इथे कन्फ्युजन व्हायचं नाही आहे की दोन्ही आर्टिकल सेम बोलत आहेत. हां, सेम बोलतात आपण काय म्हणू शकतो की हां ते दोघंही इक्वॅलिटीबद्दल बोलत आहेत, पण प्रश्न आहे की तिथे इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ या बाबतीत बोललं जातं. व्हेरॅज इन आर्टिकल 16 दे एन्शॉर दी इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी फॉर ऑल सिटिझन इन दी गव्हर्नमेंट जॉब्स. ओके, तर आपण असं म्हणू शकतो की जर असं म्हणलं की सगळ्यांना तुम्हाला समान दर्जा देण्यात येईल. ओके, कशा बाबतीत जेव्हा गव्हर्नमेंट नोकरी किंवा नियुक्त्या करेल तेव्हा तुमच्यावर कुठलंही अन्यायकारक वर्तन गव्हर्नमेंट करणार नाही. कशाच्या आधारे तर तुमचा धर्म काय आहे, तुमचा वंश काय आहे, तुमची जात काय आहे, तुमचे जन्मस्थान काय आहे. ओके, या कुठल्याही आधारेची ते भेदभाव करणार नाही. पण जसं आपण आर्टिकल 14 आणि 15 आपण या दोघांना पण काही अपवाद बघितलेत, त्याचप्रमाणे इथे सुद्धा काही अपवाद देण्यात आलेले आहेत. ओके, म्हणजेच काय की आर्टिकल 16 जे आहे इट प्रोहिबिट्स दी डिस्क्रिमिनेटरी ट्रीटमेंट, म्हणजे भेदभाव करण्यास आर्टिकल 16 रोखत आहे. पण असं असून सुद्धा गव्हर्नमेंट जे आहे काही प्रिफरन्शियल ट्रीटमेंट जे हे देण्यासाठी काही कायदे किंवा काही प्रोव्हिजन जे हे आणू शकतं. जसं अफर्मेटिव्ह ॲक्शन्स. ओके, हा एक फार महत्त्वाचा टर्म आहे अफर्मेटिव्ह ॲक्शन्स. अफर्मेटिव्ह ॲक्शन्स म्हणजे काय तर एखाद्या स्पेसिफिक समूहासाठी, व्यक्तीसाठी किंवा लोकांसाठी जे आहे गव्हर्नमेंट स्वतःहून जे काही करतं विशेष त्यांच्यासाठी, त्याला आपण अफर्मेटिव्ह ॲक्शन्स म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल महिलांना जे आहे तर रिझर्वेशन दिलं जातं गव्हर्नमेंट जॉब्समध्ये. तो रिझर्वेशन जे आहे रिझर्वेशन इज ऑल्सो अफर्मेटिव्ह ॲक्शन टुवर्ड दी विमेन. जसं फॉर एक्झाम्पल आता आपण रिसेंटली बघितलं असेल की EWSचं जे काही रिझर्वेशन आहे ते 10% रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे EWSला. तर हे 10% जे काही दिलं गेलं आहे दॅट इज ऑल्सो ॲन अफर्मेटिव्ह ॲक्शन. एक विशेष तरतूद जी आहे एखाद्या पर्टिक्युलर समाजासाठी. जर तो समाज मागा असेल आणि पिछडा असेल तर आपण त्यासाठी गव्हर्नमेंट करू शकतं. म्हणजे असं काय की आर्टिकल 16 जे आहे हे सरकारला रोखू शकत नाही कशापासनं, टू गिव्ह अ प्रिफरन्शियल ट्रीटमेंट टू पर्टिक्युलर कम्युनिटी ऑर टू हॅव सम अफर्मेटिव्ह ॲक्शन टुवर्ड दॅट कम्युनिटी. क्लिअर? तर हे आहे आर्टिकल 16. आता आर्टिकल 17. आर्टिकल 17 जे आहे स्पेसिफिकली टॉक अबाउट दी abolition of the practice of untouchability, and also we can say if someone practices that
untouchability, it would be an offense declared by the government through the legislative acts. म्हणजेच की आपण असं म्हणू की अस्पृश्यता जे आहे, जे आपल्याकडे बघितलं असेल आपण की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये वर्षानुवर्ष जे आहे समाजातल्या एका तबक्याला एक मनुष्य म्हणून जगण्याचे त्यांचे जे काही अधिकार होते ते काढून घेण्यात आले होते एका समाजाकडनं. तर राज्यघटना तयार झाल्यानंतर आर्टिकल 17मध्ये टाकण्यात आलं की अस्पृश्यता जी आहे, अनटचेबिलिटी आहे, हे आपण आता रद्दबाद करतोय आणि अस्पृश्यता पाळणे हा एक गुन्हा आहे असे सांगण्यात आले. म्हणजे फक्त अस्पृश्यता ही रद्द केली इथपर्यंत ते करून चालणार नव्हतं. का? कारण अस्पृश्यता रद्द व्हावी यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात भरपूर साऱ्या महापुरुषांनी किंवा समाजसुधारकांनी जे आहे काम केलेलं आहे. पण म्हणल्याने किंवा कायद्याद्वारे जे आहे ते बंद केलं म्हणजे बंद होईल, ओके, अशी शाश्वती आपल्याला नव्हती. त्यामुळे अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा तर आपण म्हणलेलाच आहे. पण त्यासोबतच जर कोणी अस्पृश्यता पाळत असेल, ओके, इफ समवन प्रॅक्टिसेस अनटचेबिलिटी, ओके, तर ती जे काय पाळणे आहे अस्पृश्यता, ओके, तो पण एक गुन्हा आहे आणि कायद्याने त्या व्यक्तीस दंड दिला जाईल, ओके, हे बी त्यामध्ये सांगण्यात आले. त्यामुळेच मग द अनटचेबिलिटी ऑफेन्सेस ॲक्ट ऑफ 1955, ओके, हा आणला होता. पण यामध्ये अनटचेबिलिटी हा वर्ड यूज केला गेला, त्यामुळे त्याला पुन्हा आपण बदललं 76मध्ये आणि मग त्याचं नाव टाकलं की प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट 1979. ओके, हा ॲक्ट का आणला आहे तर इट प्रोव्हाइडेड पेनॉल्टीज फॉर प्रिव्हेंटिंग अ पर्सन फ्रॉम एंटरिंग अ प्लेस ऑफ वर्शिप और फ्रॉम टेकिंग वॉटर फ्रॉम अ टँक ऑर अ वेल. म्हणजे सुरुवातीला काय व्हायचं की अस्पृश्यता स्पेसिफिकली आपण बघितलं की पाण्याची जी टाकी किंवा पाण्याची जी व्यवस्था आहे केलेली गावाची तिथे जास्त व्हायचं की अस्पृश्य किंवा त्या समाजातील लोकांना आंघोळ करू दिली जात नव्हती, तिथनं पाणी घेता येत नव्हतं त्या लोकांना. तर या ॲक्ट अंतर्गत जे आहे जर कोणी एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला जर पाणी घेण्यापासनं जर रोखलं तर ती जी आहे अनटचेबिलिटी मानली जाईल आणि त्या आधारे जे आहे त्या व्यक्तीवर जे काही कार्यवाही आहे ती कायद्यानुसार केली जाईल. आता आपण आर्टिकल 17 जर बघितलं तर आर्टिकल 17 इज अ सेल्फ ऑपरेटिंग आर्टिकल. याला सेल्फ ऑपरेटिंग आर्टिकल असं म्हणलं जातं आणि आर्टिकल 17 रीड विथ आर्टिकल 39A सेकंड, ओके. तर याचा अर्थ काय की 39A सेकंड जे आहे ते पण एक जस्टिसबद्दल बोलतं की समाजात सगळ्यांना सन्मानाने जगणं वगैरे हे सगळं असं त्यात म्हणलेलं आहे बरंचसं. तर असं म्हणता येईल की आर्टिकल 17 जे आहे हे आर्टिकल 39A सोबत वाचलं जातं आणि इट बिकम क्लिअर दॅट अनटचेबली हॅज बीन अबॉलिश अँड इट्स प्रॅक्टिसेस फॉरबिडन. म्हणजे ती आपण रद्दबाद तर केलीच आहे पण त्याची प्रॅक्टिस करणं, त्याला पाळणं हे पण आपण गुन्हा मानलेलं आहे. सुप्रीम कोर्टचं जे काही वर्डिक्ट आहे आर्टिकल 17बद्दल, ओके, यामध्ये असं म्हणलेलं आहे की जनरली आर्टिकल 13 आपण जर जेव्हा एकंदरीत फंडामेंटल राईट्सचा आपण विचार करतो तर फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत हक्क जे आहेत हे सरकारच्या ॲक्शन विरुद्ध नागरिकांना दिलेलं प्रोटेक्शन आहे. म्हणजे सरकारने असं वागू नये, सरकारने भेदभाव करू नये असं सगळं मानलं जातं. पण आर्टिकल 17बद्दल आपण जेव्हा बोलतो तर आर्टिकल 17मध्ये आपण बघितलं की सरकार जनरली म्हणजे रेअरली असं होतं सरकार जे आहे सहसा कोणत्याही समाजाला किंवा कोणत्याही व्यक्तीसोबत भेदभाव करत नाही. त्यामुळे आर्टिकल 17 अंतर्गत जे काही भेदभाव होईल किंवा जी काही प्रॅक्टिस ऑफ अनटचेबिलिटी होईल ती एका व्यक्तीकडनं म्हणजे इंडिव्हिज्युअल प्रायव्हेट व्यक्तीकडनं होऊ शकते. त्यामुळे सुप्रीम कोर्टने म्हटलेलं असं आहे की आर्टिकल 17 कॅन बी यूज्ड अगेन प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स and that the state has a fundamental duty to protect an individual while exposing to the untouchability. आणि असं मानलं जातं की आर्टिकल 17 इज लेबल्ड मोर अगेन्स्ट द कॉन्डक्ट ऑफ द प्रायव्हेट रादर दॅन दी कॉन्डक्ट ऑफ दी स्टेट. म्हणजे सहसा सरकार भेदभाव करत नाही. त्यामुळे त्यांनी सांगितले की जे आहे हे आर्टिकल 17 जे आहे प्रायव्हेटच्या कंडक्ट विरुद्धच किंवा प्रायव्हेटबद्दलच वापरलं जातं. त्यानंतर आहे आर्टिकल 18 हे राईट टू इक्वलिटीचं लास्टचं आर्टिकल आहे आर्टिकल 18 ज्यामध्ये पदव्या रद्द करणे, ओके.
म्हणजे राईट टू इक्वॅलिटीमध्ये आपण बघितलं की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सरकारकडनं किंवा पहिल्या राजांकडनं बरेचसे पदव्या ज्या आहे बहाल केल्या जायच्या, जसं रायबहादूर, खानबहादूर, देशमुखी, सामंतशाही, या सगळ्या गोष्टी दिल्या जायच्या, बरोबर. त्यामुळे लोकांमध्ये भेदभाव जे आहे तो ऑब्वियसली दिसून यायचा. तर आर्टिकल 18 abolish the titles, and it specify that the state shall not bestow any title that are not academic or military honors. No Indian national may accept any title from the foreign government. Only titles that might affect social equality and lead to injustice among community members are covered by this article. म्हणजेच काय इथे सांगतं की ॲकॅडमिक आणि मिलिटरी, ओके, हे यांसारखे सन्मान सोडता, पुरस्कार किंवा सन्मान सोडता बाकी असे कुठलेही असे कुठलेही टायटल्स किंवा पदव्या ज्या सामाजिक मतभेद निर्माण करतील किंवा जी सोशल इक्वॅलिटी आहे त्या सोशल इक्वॅलिटीला ते प्रमोट करणार नाहीत, or rather we can say the titles which lead to the injustice among the community members. Okay, all that titles must be abolished by the government. Government should not bestow, or they should not promote any titles which leads to the injustice among the community. पण याला पण त्यांनी सांगितलंय की पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न किंवा अशोक चक्र, परमवीर चक्र, all these are the titles which are indicate what you can say they accept as a military honors. ओके, किंवा समाजसेवेबद्दल किंवा बाकी बाबतीत जे काही तुम्हाला टायटल मिळतात त्याबद्दलही बोलत नाही आहे. ओके, हे असेच टायटल किंवा अशाच पदव्या ज्यामध्ये समाजामध्ये भेदभाव निर्माण होईल अशाच पदव्यांना हे रोखतं. यामध्ये आणखी सांगितलेलं आहे की कुठलाही भारतीय नागरिक कोणत्याही विदेशी व्यक्तींकडनं किंवा देशांकडनं जे आहे ते गिफ्ट किंवा टायटल्स घेणार नाही. ओके, ते तेव्हाच घेऊ शकेल जेव्हा राष्ट्रपती जे आहेत त्यांना परमिशन देतील. याचा अर्थ असा आहे की भारतातल्या एखाद्या व्यक्तीला जर कुठल्याही देशांनी एखादी पदवी किंवा एखादा पुरस्कार किंवा काही पण गिफ्ट म्हणा, हे जर त्यांना द्यायचं असेल तर त्यापूर्वी भारताच्या राष्ट्रपतींची परमिशन त्यांना घ्यावी लागते. भारताच्या राष्ट्रपतीच्या परमिशनशिवाय कुठलाही व्यक्ती जो आहे तो कोणत्याही देशाकडनं किंवा कोणत्याही विदेशी नागरिकाकडनं कुठलाही काय त्याला टायटल जो आहे ते आपण घेऊ शकत नाही. ओके, इथे सांगितलं नाही इट ऑल्सो रिस्ट्रिक्ट इंडियन नॅशनल्स फ्रॉम रिसिविंग एनी टायटल फ्रॉम अ फॉरेन नेशन. इट ऑल्सो बार्स देम टू रिसीव एनी गिफ्ट, एमोलमेंट्स और ऑफिस ऑफ एनी टाइप विदाउट दी प्रियर परमिशन ऑफ दी इंडियन प्रेसिडेंट. म्हणजे भारतीय नागरिकांना विदेशी विदेशी लोकांकडनं किंवा दुसऱ्या एका देशाकडनं जर काही घ्यायचं असेल, त्याला गिफ्ट जरी घ्यायचं असेल किंवा एखादी बऱ्याच वेळा आपण बघतो की हॉल ऑफ फेम्स, ओके, किंवा कुठली एखादी तुम्हाला पदवी दिली जाते एखाद्या युनिव्हर्सिटीची फॉरेन, ओके, एखाद्या राजाकडनं, नॉट इन्स्टिट्यूटकडनं, तर अशा सगळ्या गोष्टींच्या त्या ॲक्सेप्ट करण्याआधी यू हॅव टू टेक अ प्रियर परमिशन ऑफ दी इंडियन प्रेसिडेंट. तर हे सगळं जे आहे आता आपण जे बघितलं ते राईट टू इक्वलिटीबद्दल बघितलं, ज्यामध्ये 14 आर्टिकल, 15, 16, 17 आणि 18 या 5चं मिळून जे आहे राईट टू इक्वलिटी आपण बघितलं. पुढचा जो लेक्चर असेल, नेक्स्ट टॉपिक जो आहे तो राईट टू फ्रीडम आहे. इक्वॅलिटीनंतर राईट टू फ्रीडम आर्टिकल 19 to 22 जे आहे. आपण आतापर्यंत 14 ते 18 बघितलं, आता 19 ते 22 जे आहे हे आर्टिकल जे आहे राईट टू फ्रीडममध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.